जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपचा डंका, 12 पैकी 8 झडपीत भाजपचं वर्चस्व. शिवसेना 2 तर राष्ट्रवादीकडे 2 जिल्हा परिषदा. एकाही जिल्हा परिषदेमध्ये महाविकास आघाडीला सत्ता नाही. पंचायत समितीमध्येही भाजपचाच नंबर 1 पक्ष. भाजपचे 400 पेक्षा जास्त उमेदवार विजयी. भाजप हा शहर, निमशहर आणि ग्रामीण भागात नंबर 1 पक्ष. विरोधी पक्ष फक्त माध्यमात दिसतो, जनतेमध्ये नाही. झडपी पंचायत समितीमधील विजयानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचा निशाणा. सिंधुदुर्गात झेडपी पंचायत समितीमध्ये राणे ब्रँडची हवा. झेडपीच्या 50 पैकी 41 जागांवर महायुती विजयी, तर पंचायत समितीच्या 100 पैकी 87 जागांवर महायुती विजयी. रत्नागिरी जिल्हा परिषदेत शिवसेनेची एकहाती सत्ता. 56 पैकी 40 जागा जिंकत जिल्ह्यात यश. रत्नागिरीत भाजप 4, ठाकरेंची सेना 6, राष्ट्रवादी 5 तर मनसेला 1 जागा. सोलापुरात राष्ट्रवादीचे उमेश पाटील आणि त्यांचे बंधू संतोष पाटील यांचा पराभव. भाजपच्या राजन पाटील यांनी पुन्हा थोपटले दंड. मोहोळ तालुक्यात भाजपला दणदणीत यश. सोलापूरच्या माळशिरसमध्ये आमदार राम सातपुतेंच्या पत्नी संस्कृती सातपुते भाजपकडून विजयी. उत्तम जानकरांचे पुत्र जीवन जानकर पराभूत. खासदार धैर्यशील मोहिते पाटला नाही धक्का. संभाजीनगरमध्ये शिंदे सेनेला मागे टाकत भाजप नंबर 1. संभाजीनगरमध्ये युती तोडल्याचा शिवसेनेला पश्चाताप होत असेल, संजय केनेकरांनी शिवसेनेला डिवचलं. सुनबाईंच्या विजयानंतर शहाजी बापू पाटील यांना अश्रू अनावर. सांगोला पंचायत समितीवर शहाजी बापू पाटील यांच्या सुनबाई राणी पाटील विजयी. तर सुनबाईच्या विजयानंतर आमदार सदाभाऊ खोत यांचाही जल्लोष. मोहिनी खोत बागणी जिल्हा परिषद गटातून विजयी. पुण्याच्या शिरूर तालुक्यातील कारेगावच्या माजी सरपंच निर्मला नवले यांना पराभवाचा धक्का. भाजपच्या मनीषा पाचंगे यांनी चारली धूळ. सोशल मीडियावर प्रचंड क्रेज असणाऱ्या निर्मला नवले होत्या राष्ट्रवादीच्या उमेदवार. सुनेच्या विजयानंतर राष्ट्रवादीच्या देवराम लांडे यांचा थेट लंगोटमध्ये जल्लोष. पुण्याच्या जुन्नरमध्ये देवराम लांडेंच्या सून मोनाली लांडे विजयी. पनवेलमधील विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांचा उन्माद. पनवेल मतदान केंद्राबाहेर पोलीस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा. भाजप कार्यकर्त्याने पोलिसांची कॉलर पकडली. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT.